आई शपथ, आई कसली भारी आहे ही. गाप्पे तुझी परीक्षा झाली ना तेव्हाच आणली होती अंगठी, द्यायला टाइमच नाही भेटला. किती सुंदर ही अंगठी, लई भारी आहे. अर्जुन पण लई महाग असेल ना रे. महाग आप्पे, लेक्चरची परीक्षा सगळेजण पास होत नाहीत. पण कितीचे सांग की. जाऊ दे सोड ना, तुझ्या बोटात भारी दिसते ना, संपला विषय. लाख भरायचे असेल ना. आप्पे प्लीज, आता हे पैसे कुठून आणले विचारू नको प्लीज. अरे हो अर्जुन, पण आजकाल कसं झालंय, काय जरी झालं ना तरी तुला आज प्रश्न पडायला लागला म्हणून म्हणलं. अरे नाही असं नाही. तसंच आहे. नाही माझंच चुकलं, अंगठी आणली ना तेच चुकलं माझं. अर्जुन असं नाही. 3 महिने झाले पैसे साठव. आपली एकतर एंगेजमेंट झाली ना, त्यामुळे मला मनापासून वाटत होतं तुला अंगठी द्यावी, त्यात ही अंगठी आवडली म्हणून 3 महिन्यापासून पैसे साठवतो. अर्जुन सॉरी. काय सॉरी आपले, आता गेला ना सगळा मूड. सॉरी ना, मी खरंच तुझ्यावर अशी शंका नव्हती घ्यायला पाहिजे, चुकलं माझं. आपे बघ, मला माहितीये तुला असे तसे पैसे कमवलेले नाही आवडत, मी नाही कमवत तसे पैसे. पण सारखं कुठून आले पैसे असं विचारून मी काहीतरी चुकीचं करतोय असं नको ना मला वाटून देऊ. सॉरी म्हणलं ना. सॉरी की. पण खरंच अंगठी लई सुंदर आहे, मला लई आवडली. पण तुझ्यापेक्षा नाही. गप्प बस. राप्पे, विश्वास ठेव माझ्यावर, असं तसं काय करणार नाही. तू फक्त खुश राहा. कुठे करायचंय भाषण? कुठं भाषण? हे काय येतात? इथं. आणि मग लोक कुठे आहेत? होय रे सुजा, नाही रुक्मिणीचं भाषण ऐकल्यानंतर तीच लोक परत भाषणाला येतील का? म्हणजे मग आता काय घराघरात जाऊन बोलवायचं लोकांना? मी मग कुणी आम्ही? सुजय तो उमेदवार आहे, आता त्यो जर घराघरात जाऊन लोकांना गोळा करायला लागला मग काय राहिलं? हो सरकार, पण तुम्ही असं बोलला नव्हतात ना. मग आता सांगतोय की पाहिजे तर 2 कार्यकर्ते धाडतो तुमच्या संघ, आम्ही आहे इथंच. सुजा, फोन करून बोलून घे कार्यकर्त्यांना पटकन. हे काय लगेच सांग? ठीक आहे, चालतंय. चाल. कारण सुजय भाऊजी सांगितल्याप्रमाणे सगळी कामं करणार आहे त्याची खात्री मला आहे, आणि त्यांनी नाही केली तर त्यांच्या विरोधात उभं राहणारी पण मीच असेल. म्हणूनच म्हणते, तुम्हाला ज्याला कोणाला मतदान करायचंय ना त्याला मतदान करताना अगदी शांत डोक्याने आणि विचार करून मतदान करा बघा. कारण तुमचं एक मत तुमचं अख्खं भविष्य बदलणार आहे. तू जसं सांगते तसं आमच्या मुलांसाठी गोष्टी होणार असतील, त्यांच्या हाताला काम मिळणार असेल, आणि सुजय दादा आमच्यासाठी दर महिन्याला गावात येऊन आमचं म्हणणं ऐकणार असतील तर आम्ही तुझ्याच पक्षाला मतदान करू. ऐकणार तर निवडून आल्यावर मी घरात थोडी राहणार आहे. तुम्ही आणि तुमचे प्रश्न एवढाच माझा मुद्दा असणार आहे. असं तर सगळीच बोलतात हो. नाही काका, मी फक्त बोलत नाही, मी तुम्हाला खात्री देते बघा. मग झालं तर ठीक आहे. आणि खरंच धन्यवाद, तुम्ही माझं म्हणणं अगदी मनापासून ऐकून घेतलं म्हणून. आत्ताच विचारा प्रश्न, मग निवडून याची वाट कशाला बघायची? दाजी, हे काय उरलेले पैसे? अगं राहू दे की तुला. आप्पी दीदी म्हणते असे पैसे ठेवायचे नसतात. भारी आहे तू आणि तुझी आप्पी दीदी, दोघी भारी आहे. हा
आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा केवढा विचार करून सगळ्या गोष्टी करतो का नाही? अहो म्हणजे बघा की साध आपल्याला साडी घ्यायची असेल, आता या ताईंनी घेतली तशी, गाडी घ्यायची असेल, अहो साधी चप्पल घ्यायची असेल तर आपण विचार करतो. एवढंच कशाला, घराला तोरण बांधायचं असेल तर ती फुलं आपण निवडून घेतो का नाही? मग एखाद्या पक्षाचा उमेदवार निवडताना आपण एवढा विचार करतो का हो? एवढं करून काय झालं शेवटी? रुक्मिणी ये ना, या आप्पीनी मुद्दामच केलंय बघ सगळं. नाहीतर काय, बरोबर माझ्याच वेळेला कसं भाषण फसलं म्हणे. अगं तिचा डावच आहे हा, तिला सगळं माहिती होतं म्हणूनच सगळ्यात तयारीनिशी गेली होती ती. अरे वा, क्या बात है सुनबाई. अगं कसली भारी बोलली आपण ना. अपर्णा, मस्त झालंय बरं का भाषण. मी जर तिथं असतो ना लगेच मत द्यायला तयार झालो असतो. अरे मग सुनबाई कोणाची आहे हा? बर, अरे तर घरात तुला धड दोन शब्द बोलता येईनाय आणि म्हणून सून कुणाची. आता ना तिचा अभिषेक करा दुधानी, पूजा मांडा तिची. काय पण एक भाषण केलंय तर एवढं कौतुक चाललंय नुसतं. अहो मावशी, तुम्ही पण केलं होतं की भाषण? रुक्मिणी, हिच्या तोंडाची माशी बी उठत नव्हती, आता ही मला बोलायला लागली होय. अहो मग त्या बोलतायत तर चांगलीच गोष्ट आहे की. ती मला बोलती टोचून आणि ही चांगली गोष्ट आहे होय ग. आणि सगळ्यात जास्त कौतुक याचं आहे की त्या भागातील लोक दुसऱ्या पक्षाचे कट्टर समर्थक होते. म्हणजे अहो बाबा, म्हणजे आपली तिची जबरा आहे ना व, या क्या पूछ अपने बारे में. हो बाबा, त्या गावात काही केलं तरी हा पक्ष उभाच राहत नव्हता बघा. ते आपल्या आपटीने करून दाखवलं. खरंच अपर्णा, तुझं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. हो, आणि त्या गावातली लोक असं म्हणाली की असं जर नेतृत्व आम्हाला मिळणार असेल ना तर आम्ही पक्षाचं राजकारण विसरायला तयार होतो. माया रुक्मिणी, हे कीर्तन काय रातभर थांबायचं नाही असं मला दिसतंय. त्याच्यामुळे ना मी जाऊन झोपते. मावशी, औषध पिऊन झोपा हा. तुमच्या पोटात दुखते ना म्हणून म्हणला तो. नाही 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 नाही, माझ्या काय पोटात बिटात दुखत नाही. हा, पण सुजा, तू मात्र जरा जपून राहा बाबा. नाही, उद्या नाकापेक्षा मोती जड व्हायला नको म्हणून म्हणलं. म्हणजे लोक तुला नाही मत देणार, तिलाच देणार. आणि तुझं नाही ऐकणार, ती काय म्हणाल ते ऐकणार लोक. एक मिनिट, आई असं काही नाही होणार. असं नाही होणार मग कसं होणार? अगं ज्याच्या त्याची तोंडी तुझंच नाव आहे, तुझा तो हिडिओ बी पसरलाय ना. आपे मुद्दाम करत नाहीत ना. पण आपण सुजयबद्दल बोललं पाहिजे, हे तिला कळत नाही ना. हा, अहो नाही म्हणजे त्यांनी ते अहो आम्ही तुमच्याशी नाही बोलत आहोत, पण यापुढे प्रचाराला दुसरं कोणाला घेऊन जायचं नाही. आपल्या पक्षाचा प्रचार फक्त आणि फक्त अपर्णाजी करतील, दुसरं कोणी नाही. जी मॅडम. रुक्मिणी, बघितलं का, साऱ्या गावासमोर घरासमोर तुझी काय बी इज्जत ठेवली नाही हा आप्पीनं. मॅडम, आता तुम्ही आलाच आहात तर 2 घास खाऊनच जावा काय. नाही नाही, थँक्यू. खरं तर आम्ही तुम्हालाच फक्त भेटण्यासाठी आलो होतो. तुम्ही असंच काम करत राहा. आणि तुमचा अभ्यास कसा चालू आहे? मॅडम, या प्रचारामुळे तिचा अभ्यास पण चांगला चाललाय. म्हणजे आपल्या भागातला अगदी सखोल अभ्यास होतोय तिचा. अरे वा, खूप छान. तुम्हाला कधीही कसलीही मदत लागली तर आमच्याकडे या, फोन करा. आमच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमी उघडे असतील. हो. अरे कळत कसं नाही तुला? ती आप्पी तुला आमदार म्हणून निवडून आणणार आहे. अरे डोसक्यात कसं येत नाही तुझ्या? सरकार, त्या भिकारड्या आप्पीचे उपकार नको आहेत मला. कसले उपकार? हा, अरे तिच्या बापाचं सगळं कर्ज माफ केलंय आपण. ती राणी परत दिलीये. या भिकारड्या वडापोल्याची पोरगी या सरकाराच्या घरात सून म्हणून घेतलीच ना पदरात.
अरे आयुष्यभर कष्ट जरी केलं आणि उपकार फेडायची भाषा केली ना तरी फिटणार नाहीत उपकार. आमदार व्हायला निघालाय तुम्ही, जरा दूरचा आणि खोलवर विचार करायला शिका. मग झालं तर निवडणूक होईपर्यंत गोड बोलून हिच्याकडून आपलं काम काढून घेऊ. नंतर गावात खोळी होऊन दगड मारत फिरली ना तरी काय करायचंय आपल्याला. काय ग, काय म्हणली काकी? काय नाही, मी बोलले. अर्जुन पण लई नाराज आहेत त्या. तू आज नाही बोलायला पाहिजे होता. आता नाही तर कधी बोलणार होते मी. तू लिहून दिलेलं भाषण तिला करता आलं नाही, त्यात तू भाषण केलं, ते बी एवढी भारी. त्यात मॅडम पण बोलले ना. अरे तसं नाही, पण त्यांनी पहिल्यांदाच केलं ना भाषण. तुला कळलंय ना माझा मुद्दा काय ते? तुला काय म्हणायचं मला नाही कळते. ते मला ना कधी कधी भीती वाटते. कसली भीती वाटते? हेच की आपली तू एवढी भारी आहे ग, लय भारी आहे तू. म्हणजे बघ ना, त्या लोकांना असं एका भाषणात फिरवलंस तू. कुणाचं ऐकत तरी होते का ती लोक? तरी तू फिरवलंस त्यांना. लोक ऐकतात तुझं, तुला सपोर्ट करतात, तुझ्या मागे येतात लोक. तू भारी आहे आपे. अर्जुन, ती सगळी लोक कुणामुळे जमली? मी दिवसभर उन्हातानात बिरबिर हिंडत होते. माझं कोणीतरी ऐकलं का? तू जमवली सगळी लोक. त्याचं काय नसतं ग, पण मला तर वाटतं तू कलेक्टर झाल्यावर तुला. मला काय? काय नाही. अरे सांग की, असं अर्धवट काय बोलतोयस? बोल की. मला काय? तुला मी नाही. तुम्ही शांत व्हा आधी. काय झालंय तुम्हाला? अगं ही काल कामावर गेलं होतं, परत आलंच नाही. ती मला काहीच कळत नव्हतं. हॉस्पिटलातलं फोन आला की ती बेशुद्ध आहे. ती आप्पे, आम्ही दोघंच आहे ग, आम्हाला कोणच नाही माग पुढं. तू मदत कर की अगं. आणि ते डॉक्टर म्हणलं की ती काय म्हणते, ती कोमात का काय, त्यात आहे ती. काय कोमात? होय, ती कोमात काय असते ते मला काय बी माहित नाही बघा. आप्पे अगं चल की तू. बरं बरं, तुम्ही शांत व्हा. तुम्ही अगं काहीतरी कर की, लय आशेला आले बघ मी तुझ्याकडे. चल. हे पाणी प्या ताई, पाणी प्या. नको मला पाणी. कामाचे इथं झाले का ताई काही? होय, अजून कुठे होणार आहे, तिथंच झालंय. आणि मी त्यासनी काय बोलाय गेली तर मलाच बाहेर काढलंय त्यांनी. बरं तुम्ही नका काळजी करू, आपण जाऊ. चला. मला मदत कर की अगं, मी लय अपेक्षेने आले अगं तुझ्याकडे. हो ताई, मदत करणार की. माझे पोलिसात आहेत बघा, आपण तिथे सगळं शोधून काढू. काय? नक्कीच मोठं काहीतरी असणार आहे, हे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आपण बातमी करूयात. मी आलेच बॅक. हो ताई, थांबा. हा चल. त्याचं काय नाही हो सरकार, त्याच्या बापाची पेन्शन आडलीये. एवढं गाजर दाखवलं तर म्हणाल ती काम करल ते रॉकेट. तर ते आपल्या यायला नको. नाही नाही, एवढा दम नाही त्याच्यात. नाही असं म्हणताय खरं, पण त्याला आधी बी लोकांनी असाच वापरून घेतला हे डोक्यात ठेवा. सरकार 2 नंबरची कामं करायला खात्रीशीर माणूस येतो, आणि आपल्याला तर अजिबात घाबरत नाही. येळ आली तर हिलाच 2 ठेवून द्यायला बसलाय. आता तेच तर नकोय. बरं राहिलं, सांगतो त्याला आप्पीच्या नादी नको लागू म्हणून. आणि तुम्ही आता जरा त्या आप्पी संग राहत जा. आता मी कशाला? उमेदवार आहे तुम्ही, आता लोकांना कळलं पाहिजेत. गावात फ्लेक्स लावले की आपण. अहो त्यानं काय होणार आहे? लोकांना भेटायचं, त्यांच्याशी बोलायचं. लोक नुसती गाराने सांगत असतात. अहो तीच तर, ती ऐकू वाटत नसली तरी ऐकायची, लोकात राहायचं. आप्पी हाय तर तिचा फायदा करून घ्या. ठीक आहे, थांबतो आजपासून. पण हाय कुठे ती? जायचं ना आपल्याला? आता मला काय माहित कुठे आहे ती. घ्या कोण बी इथं. ते गेली कुठे पोरगी? तर मला काय माहित कुठे गेली ती. नेमकी अशी जायच्या वेळेलाच कुठेतरी जाऊन बसती. जाऊन बघा आणि आणा तिला. थांबा चौकशी करतो.
फोन कसले लावताय? जाऊन बघा आणि घेऊन या तिला. मराठीत सांगितलं कळतच नाही बाई. ती पोरगी बी अशी 2-4 भाषणं काय दिली, स्वतःला लय शहाणी समजायला लागली. जायचंय ना, अकलीचा काय भाग आहे का तिला? का आता तिच्या तालावर नाचायचं आम्ही? सरकार शांत व्हा तुम्ही, आणतो मी तिला, घेऊनच येतो. जरा थंड घ्या तुम्ही, बसा इथं. सगळ्या गावापुढं आम्हाला बेड्या ठोका आणि वर्ण म्हणा थंड घ्या म्हणून. लुकतुके, तिथं परिस्थिती काय होती माहिती ना तुम्हाला, घ्या ना समजून. अहो मला काय करायचंय ती परिस्थिती? तुम्ही लईच तापलाय राव. चिंचुके जा कोल्ड्रिंक घेऊन ये. हे राहू दे रे. आणतो. आण कोल्ड्रिंक आण मस्त पैकी. लुकतुके साहेब बसा तुम्ही, जरा बसा इथं. बरं राहिलं. मी काय म्हणतोय लुकतुके साहेब, तुम्ही लय लोड घेताय, तुम्ही लय मनाला लावून घेताय. इथं आणून लगेच सोडणार होतो मी तुम्हाला, फक्त जरा नाटक करायचं होतं. कशाला? आणि मी का नाटक करू? बस का लुकतुके, आपल्यासाठी एवढं नाही करणार होय. 1-1 बंदा रुपये मोजून घेता ना तुम्ही, तो म्हणतो का मी बास का म्हणून? काय म्हणतोय लुकतुके साहेब, तुम्ही जरा ऐकून. साहेब पहिलं माझं ऐकून घ्या. ह्यात माझी काय चुकी आहे? आणि ह्याच्यासाठीच पैसे मोजतो ना मी. फार येऊन कॉलर धरली तुम्ही माझी, घेता ना बॅगाच्या बॅगा भरून. आता तो पोरगा पडला वरनं, लागलं त्याच्या डोक्याला. एवढं होतच की आमच्या धंद्यात. तुम्ही मला सगळ्यांसमोर अटक काय करता, इकडं काय आणता? अहो आमची काय पत आहे का नाही? तापलाय राव तुम्ही. चिंचुके नकोय मला. आणि एक साहेब सांगतो, तुमच्या बायकोची जी काय भांडणं असतील ना ती घरी निस्तारा. उगाच आम्हाला मध्ये घ्यायचं नाही. आणि परत जर का असं काय झालं, माझ्या अंगाला जर परत हात लागला तर मी सोडणार नाही साहेब. लुकतुके साहेब जरा जास्त होतं हे. बायकोला सांभाळता येत नाही, लागलं शायनिंग मारायला. साहेब आहोत तुम्ही. हे बघा साहेब, पुढच्या वेळेला अंगाला हात लागला ना तर सोडणार नाही मी. तुमचे जे काही मॅटर असतील ना ते घरातल्या घरात मिटवा. परत माझ्या कॉलरला धक्का नाही लागला पाहिजे. पैसे घेता ना तुम्ही बंडलच्या बंडल, अहो तशी कामं पण करा ना आमची. साहेब लय वर्षापासून धंदा करतोय, तुमच्यामुळे बुडला नाही पाहिजे. येतो मी. हो साहेब. अप्पे, तू अजून तेच डोक्यात घेऊन बसलीस होय. तो हा माणूस कसा असेल, काय संबंध नाही. अरे नाही अर्जुन, मला चांगला आठवतोय तोच माणूस होता. अप्पे हा इथला वाळूवाला आहे, तो तिकडचा सातारचा होता पुस्तकवाला. दिसायला सारखे असतील पण एकच कसं असेल? नाही रे, तो तोच होता. मला पक्का आठवतंय की. मी खोटं बोलतोय का? मग चिडतोयस कशाला पण? मग तुला किती वेळा सांगतोय तो नाही तो माणूस, तरी परत तेच 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 तेच. अरे हो, मला वाटलं म्हणून बोलले मी. वाटण्याला काय अर्थ आहे? तो माणूस तो नाही ना, संपला ना विषय. बरं ठीक आहे. पण अर्जुन, आपल्या गावात हे सगळं वाळूचं हे असं प्रकरण सुरू आहे, तुला माहिती नव्हतं? होतं ना माहिती. मग त्यांनी पैसे दिले मला, म्हणून मी गप्प बसलोय. काय? आपे हे वाळूवाले आहेत ना, लय मोठी असतात लोक, त्यांची वरपर्यंत पोच असते, म्हणून माझा असतो त्यांच्यामध्ये. आता मला एक सांग, मला जर वरूनच ऑर्डर आली की यांना काय बोलू नका, तर काय बोलणार आहे मी? अर्जुन खरंच? मग आणि सध्या माझं चौकीकडे लक्षच कुठं होतं. मी तुला सांगायचो की इकडून चाललोय चौकीला, कामाला चाललोय, पण जायचो बापूंकडं. मी आत्ता कुठं लक्ष द्यायला लागलोय कामावर. आता बघू कसं काय, ते लोक कोण आहेत काय. अर्जुन सॉरी. नाही सॉरीच नाही काय, मी होतो फ्रेश जरा. जेवणाचा फेरा कोणा चुकलाय? जीवनाचा फेरा कोणाला चुकलाय? जिथे सुख आहे ते दुःख आहे, जिथे दिवस आहे तिथं रात्र आहे, जिथे चांगलं आहे तर वाईट आहे. दिसतंय की
महाराज अहो आमच्यावर काय संकट बिंकट आलंय का काय हो? संकट दूर करायलाच मी आलोय. बर मग आमच्यावरचं संकट दूर करूनच दाखवा. हे पियू नीट बोल त्यांच्याशी. तुला कळतंय का विज्ञान आहे त्यांच्याकडे. अख्खं घर त्यांना मानतय आणि तुम्हाला काय ग लय अक्कल आली का काय? हा सरकार बघितलं का? अहो 4 बुक शिकल्या तर त्यांना वाटतं आम्ही आबाळाला टेकलोय. नाही नाही मुद्दा तो नाही मावशी, आमचा खरंच विश्वास नाही म्हणून बोलतो. नातू 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 चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार होत नाही बालिके. हा दाखवा की, मला बी चमत्कार बघायचंय. अहो विनू भाऊजी, अहो असं काय बोलताय त्यांच्याशी, नीट बोला की. अहो ते रागावले तर कोप होईल काय तर घरावर आपल्या. ग बसा आई. अहो काही काय बोलताय? आणि चमत्कार बिमत्कार सगळं ढोंग असतो पोरी, असतं चमत्कार असतो. मला सांग हे सगळं कुठून आले? हे झाड, हे आकाश, आई फळ इथं घरात ना आली की. अहो भाऊजी तुम्ही ग बसा. बुवा तुम्ही नका लक्ष देऊ, तुम्ही बोला बोला. तुमचं ना प्रवचन लय भारी वाटतंय, बोला बोला. मी तेच म्हणत होतो, सगळं काही चमत्कारातूनच आलंय. मग जरा दाखवा चमत्कार, आम्हाला बघायचंच आहे. ए पियू गप्पा. सुजयराव राहू द्या, मी आता आमदार होणार आहे. गावाच्या वेशीच्या आतच घडला चमत्कार. काय झालं हे नाही सांगतायत, जाऊन बघितलं पाहिजे. आता त्यांनी काय सगळं सांगायचं का काय? हा मी सांगते ना माझं. हे आप्पे जरा गबस की सांगितलेलं कळत नाही होय तुला? चमत्कार घडलाय, जावा तुमच्या डोळ्यांनी बघून या, कानांनी ऐकून या. त्यावर मी इथंच आहे. नातू 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 नातू. माय जरा दूध देतेस काय? होय होय. आणते आणते मी आणते. सावकाश सावकाश. अहो मी काय म्हणते, जावा की ते काय म्हणतात बघा की. सुजा उठ तू, जा तू पण त्यांच्या बरोबर जा. सरकार चला जाऊन येऊ. चल भाऊजी चला मी बी येतो. हा ते सांग की सरकार. अहो ऐका मी काय म्हणायला लागल्या. भाऊजी अहो बाबा, अहो तुम्ही सांगा की नाही चालले. अरे स्वतःला खरंच बाबा समजायला लागला काय? नातू 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 नातू. कामाचं काय झालं? अहो तुमचे हे काम झाले की साहेब? त्याच्या घरची फक्त उतानी पाडायची राहिली माझ्यासमोर. जेवलं जरा जेवलं. काय काय झालं ते नीट सांग. तुमची आई आणि तिची बहीण आली जेवण घेऊन. जेवायला मस्त श्रीखंड, पुरी, भाजी असं. जेवायला काय काय होतं ते विचारलं का मी तुला? नाही नाही मुद्द्याचं बोल. हा त्या म्हणल्या की एका सुनेची अडचण आहे म्हणून. म्हणजे सगळं पाहिजे तसं होतंय तर तुम्ही काही काळजी करू नका. मला फक्त ते. तुला काय एकदा सांगितलं ना तुला, सगळं काम झाल्यावर पैसे मिळतील म्हणून. हा काय मग भीक मागतो का? काय सांगतोय ते नीट ऐक. हे नाटक असंच चालू ठेवायचं. त्यांना काहीतरी सांग. काय सांगू? सांग काय बी, पूजा करायची, यज्ञ घालायचा, ह्याव करायचंय त्याव करायचंय. सांग काय बी, पैसे माग. हा मागतो मागतो. किती मागशील? 50,000. हेच भोरटाय रे तू. चांगले 4-5 लाख माग, तर तुला 20,000 देईल. 50,000 मागितले ना तर फक्त 50 रुपये दे ना. बरोबर साहेब, तसं करतो. तुम्ही करा तुमची कामं, मी तर पडून घेतो. सवय लय वाईट आहे. थांबूया साहेब आपण. एकदा तोंडाला पाणी लागलं ना तर तहान अजिबातच भागत नाही बघा. मला बी तसंच वाटतंय. काल ते वाळूवाला बोलत होता का नाही, तिथंच कानपडात वाजवशी वाटलेली. पण ह्या पैशामुळे गप बसायला लागलं ना. काल तो बोलत नव्हता, तर पैसा बोलत होता. बरोबर आहे चिंचुके तुझं, पण अजून कामं बाकी आहेत ना रे. आता कसली कामं? आत्मांच्या नावावर जमीन घ्यायची, आपली सेपरेट जमीन घ्यायची. थोडं पोरं बाळ होतील त्यांची सोय केली पाहिजे ना साहेब. ती तर होतच राहील की. नाही 2 वर्ष करू, अजून फक्त 2 वर्ष. पण साहेब तेवढं लागणार चिंचुके. फक्त आता पकडले जाणार नाही ना, याची काळजी घेऊ आपण. ती कसं? हे बघ होते काय, चौकीत येतात क्लास द्यायला. इथं आपल्याकडे कोण फिरकत नाही, तो भाग वेगळा. पण तिथं काहीतरी जुगाड लावला पाहिजे आपण. तो कसं साहेब? हे बघ झालं काय चिंचुके, आपले फोटो आहेत त्यामुळे विषय काढलाय. करायचं असं, जागा बदलायची, वेळ बदलायची, तारखा बी बदलायची. ज्याच्याकडून पैसे घ्यायचेत ना त्याला बी कळलं नाही पाहिजे खिशातले पैसे गेले कधी. मी काय म्हणतोय, आपण कधी थांबायचं हे ठरवूया की. ते नको विचार करू तू आता. आता आपण जरा सिस्टमॅटिक करू, कुणाला नाही कळणार.
दिदे कसलं भार आहे राव खरंच. अरे कलेक्टरच्या इंटरव्ह्यूला चालली बघ माझी लेख. आणि ती बी अशी. खरंच आप्पे आमचं नाव काढलंच बघ पोरी. पण मम्मी बापू आम्हाला इंटरव्ह्यूचं लय टेन्शन आलंय हो. अगं दिदे तू कशाला टेन्शन घेत्यास. तू कोण आहेस माहित आहे का. मवतायस मवता. अगं उलट तू त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन येशील. ए दिप्या नाही या लई हुशार लोक असतात ती. अरे अनुभवी असतात त्यांना लई नॉलेज असतं बघ. अगं मग तू काही कमी हुशार आहेस होय तेव्हा. हा अगं बघ की माझा बाप बैलगाडीत बसला आणि शेवटी एसटीत बसला. मी राणीत बसलो आणि कधीतरी रेल्वेत. आणि तू डायरेक्ट विमानात. म्हणजे या सगळ्याचा अंदाज घेता मला डायरेक्ट चंद्रावर जायला लागेल. दिप्या डॉन तुम्ही चंद्रावरच असता कधीतरी खाली येत चला. बापू मी फक्त एकटी नाही जाणार विमानात. मी कलेक्टर झाली का नाही तुम्हाला सगळ्यांना विमानात घेऊन जाईल. आणि बापू आता कसं तुम्ही राणीत विमान बघता का नाही तेव्हा तुम्ही विमानात राणी बघाल. तू म्हणती तसंच होणार बघ. आमचा पक्का विश्वास आहे तुझ्यावर. मी आता संपती बर का. मी खिडकीकडेला बसणार. ते बघ. अरे हो दिप्या तूच बस बाबा. आहेत का विमानाने प्रवास करणारे कलेक्टर मॅडम आहेत का. आहेत की. आहेत दाजी आहेत. तुम्हाला काय दम निघणं वाटतं. काय राव दी पेडवान चेष्टा करताय सगळ्यांसमोर. अहो मी चेष्टा करतच नाही. अहो आत्ताच दिदीला उचकी लागली. विचारा तिला लागली की नाही दिदी उचकी. दिप्या आगाऊ झालायचा. एक मिनिट तुला पण हे सगळं माहिती होतं. अगं दुपारीच बापूंचा फोन आला. म्हणले तिकीट आलेत. म्हणलं तुम्ही तिला बोलवून घ्या आणि तिलाच तुम्ही त्या तिकीट. खरंच दाजी अहो तुमच्याकडनं हे शिकलं पाहिजे. म्हणजे नाही का अहो तुमच्याकडे जुगाडाचा क्लास लावलं पाहिजे. बरं चला जेवायला वाढू का लगेच. आज सगळं आप्पीच्या आवडीचं केलंय मी. तुम्ही सगळंच ठरवलंय वाटतं होय. नाही आणि असे माझ्या आधी अर्जुनला सगळं घरातलं माहिती असतं आजकाल. मग तो बी या घरचा लेखच आहे. लय उकडताय साहेब. बस काय कपडे आणले जरा काढून बसतो. ए बापाचं ऑफिस आहे काढून बसू का. नीट बस नीट बस आधी तू. बरं बोला काय ते. एक तर तू आहे ना तुझे नाटक कमी करा. आतवारे काय करतो डोळे काय मिटतो त्यावरच उलटी पालटी झाली ना पब्लिक साहेब. उगाच नाही माग तर अख्ख्या गावाला गंडवलं होतं. ए तू नीट बस. हा आधी नीट बस. गावला होता ना तू. तुला त्यांनी आत टाकला होता ना. एक मिस्टेक एकदाच करतो आपण परत नाही गावणार. नातू 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 नातू. हे डायलॉग बाजी तिकडे करायच्या इथं नाही. काय झालं ते नीट सांगा. काय झालंय. सरकारला चिकट आहे हो. पैसे सोडा ना. तुला काय तो असा तसा वाटला का. 12 गावचं पाणी पिलेलं आहे. मी काय म्हणतो साहेब त्या रुक्मिणीकडून घेऊ ना पैसे. त्याच्याकडे काय नाही. ती काय देणार नाही आपल्याला. पैसे त्या सरकारकडेच आहेत. बर असं काहीतरी करतो ना तो पाया पडता आला पाहिजे. नातू 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 नातू. गप. तुझ्या या अशा फालतू चमत्काराने काय होणार नाही. हुकुमाचा का काढा मग. त्याचाच विचार करतोय मी. माहिती द्या मला पोचायची कशी बघतो मी. चालतं. हो साहेब असं हसत नका जाऊ. धडकी भरते मनात. निघतो तुला सांगतो काय करायचं. ए यार ते लावते हातात घेऊन नको फिरू. लावते.
ऐकतोय विकास येतोय पण माझ्या काळात असं काय होणार नाहीये. विकास म्हणजे काय? शाळा, रस्ते, लाईट. विकास म्हणजे अजून काय असतंय तवा? विकास मग अजून काय असतंय? हे बघा, उगाच काही प्रश्न विचारून मला अडकू नका बरं का तुम्ही. खरं सांगा, तुम्हाला दुसऱ्या पक्षाने पैसे दिलेत का? हा, पैसे दिल्यात. अरे इथं आम्हाला अजून लई प्रश्न पडल्यात, त्याची उत्तर दे आधी. दिलीत की उत्तर आता? अरे विकास म्हणजे काय ह्याचं उत्तर आम्हाला अजून मनासारखं भेटलंच नाही ना. विकास म्हणजे काय? मी सांगते. विकास ही लय वैयक्तिक गोष्ट आहे बघा. अहो म्हणजे प्रत्येक जण समाधानी असणं, संतुष्ट असणं म्हणजे त्याचा विकासच झाला की. आजी, आता तुम्हाला एक गोष्ट समजा, तुझ्या घरात तुझी सून तुझ्याशी चांगली वागत नसेल आणि अचानक जर का चांगली वागायला लागली तर तू तुझ्यासाठी विकासच झाला की ग. होय होय, हाय का नाही? बाबा, आता तुम्ही मला सांगा, समजा तुम्हाला 2 पोरे आणि त्यांची आपापसात लई भांडणे, एकमेकांशी नीट वागतच नाहीत ते, आणि अचानक ते एकमेकांशी चांगले वागायला लागले, भांडणच निघून गेली तर? हो, तो विकासच आहे. अहो तो तुमच्यासाठी विकासच झाला की, हाय का नाही? बरं, आता हा सगळा झाला वैयक्तिक विकास. आता आपण जर का आपल्या भागाचा विचार केला, आपल्या भागाचा विकास म्हणजे काय? आपल्या भागातल्या अडचणी सोडवणं, सोयी सुविधा पुरवणं म्हणजे विकासच झाला का नाही? आता हेच बघा की, आता 30 वर्ष आधी गावात लाईट नव्हती, मग गावात लाईट आली म्हणजे काय झाला? विकास झाला. पण आता जर का कोणी म्हणलं आम्ही लाईट आणतो, तर तुम्ही त्याच्यावर हसणार का नाही? त्याची चेष्टा उडवणार का नाही? अहो कारण गावागावात लाईट आली की आता त्याचा काय फायदा आहे? हा, पण आता जग बदललंय बर का. आता प्रत्येकाकडे फोन आहे, फोन शिवाय कोणाचंच पान हालत नाही बघा. आता इंटरनेट आणि फोन या दोन्ही लई महत्वाच्या गोष्टी झाल्या. मग आता जर का गावात इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली तर तो गावाचा विकास झाला का नाही? तू म्हणतेस ते पटतंय आम्हाला, पण नाही म्हणलं तरी अजून अडचणी आहेतच की. इतकी वर्ष अडचणी तशाच आहेत, प्रश्न बी लई पडल्यात, त्याचं काय करणार? आबा, आता ते अशा झटके सुटणार आहेत व्हय? वेळ द्यायला लागेल ना. मला निवडून द्या तुम्ही, मी सोडवीन सगळे प्रश्न तुमचे. अरे शेतकरी इतकी वर्ष मरतोय आणि आता तर काही विचारूच नकोस, ती सोडवणार आहेस तू? नाही नाही, तसं नाही, पण आपण त्याचा पाठपुरावा तर करू शकतो ना, आपण प्रयत्न तर करू शकतो का नाही? हा, पण आमच्या अडचणी सुटतील कावा ते विचारतोय आम्ही. आता तुम्हाला सगळ्यांना खरं उत्तर देऊ का? साध्या माणसांना का छळतीये? सरकार गेटच्या बाहेर येईना ती, इथंच आहे आत. थांबा, दाखवतो तुम्हाला. थांबा ना तू. हे बघा, दाखवतो ना तू. हे बघा, लिंबू लालच आहे. आज जेव्हा कुंकू टाकलं, लिंबू काळा झालता, म्हणजे जागेचा दोष सरकार. नातू. मला दिसली बाई, दिसली मात्र खेळलिया, अडकलाय जीव, अडकला इथं. नातू आतुरात खेळल्या, ती आतुरात खेळल्या, आताच अडकल्या. काय सांगले ताकदीची, सांगा काय करायचंय? करा काय करायचं ते करा, सगळं करा. शांती करायला लागल लगेच, उद्या अमावस्येच्या आधीच. जाधव बुवा, तुम्ही मिळवा सगळं, ते मिळवा, करू सगळं शांत करा बघा. लई सामान लागल. 21 नखांच्या कासवाचं नख, ते मिळायला अख्खी जिंदगी जात्या. करा की करा, काय करायचं ते करा, सगळं करा. पैसे लागतील, मला ध्यान केलं पाहिजे, साधना केली पाहिजे. नातू आला आदेश, आला. शांतीच्या टायमाला घरातली कुठलीच बाई बाहेर पडता कामा नये, अजिबात. नाही, अजिबात पडणार नाही.
आतून 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 आतून. तू सगळं नाटक करत नसेल कशावर? हो काय पण काय बोलताय? आता बघितलं की आपल्या डोळ्यांनी. हा बघितलं खरं. मग ते काय नाही बघा, ते काय सांगतील ते सगळं करायचं. मी तर करणार आहे सगळं. असं काय करताय? तुम्ही असं काय करताय? हे बघा, मी आजपर्यंत तुमच्याकडे काय मागितलंय का? आणि मी काय माझ्यासाठी करते होय सगळं? हे आपल्या घरासाठीच करते ना. तुम्ही माझं ऐकणार आहे का नाही? त्यानं पैसे किती ते बी सांगितलं नाही. हो असं मागून मागून किती मागणार आहे? अहो साधू बुवा आहेत ते, आपल्याला गंडवणार आहे थोडंच. करा काय करायचं ते करा. करते करते. उद्या मी घरात नाहीये, बाहेर चाललोय. तुझ्याला घ्या आणि घाला शांत. घालणारच आहे.